ख्रिस्तामधील प्रियांनो, सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद. आजच्या म्हणण्याकरिता निवडलेला शास्त्रभाग लूक याचा 15वा अध्याय 1 ते 7 ही वचने. लूक याचा 15वा अध्याय 1 ते 7 ही वचने. सर्व जगातदार व पापी त्यांचे ऐकावयास त्यांच्याजवळ येत होते. तेव्हा परुषी व शास्त्रीही अशी कुरकुर करू लागले की हा पाप्यांना जवळ करून त्यांच्याबरोबर जेवतो. मग त्याने त्यांना हा दाखला सांगितला, तुमच्यामध्ये असा कोण मनुष्य आहे की त्याच्याजवळ 100 मेंढरे असता त्यातून एक हरवले तर 99 रानात सोडून देऊन ते हरवलेले सापडेपर्यंत तो त्याचा शोध करीत नाही. ते सापडल्यावर तो ते आनंदाने खांद्यावर घेतो आणि घरी येऊन मित्रास व शेजाऱ्यास एकत्र बोलावून त्यांना म्हणतो, माझे हरवलेले मेंढरू सापडले आहे, म्हणून माझ्याबरोबर आनंद करा. त्याप्रमाणे ज्यांना पश्चातापाची गरज नाही अशा 99 नीतिमानांबद्दल होणाऱ्या आनंदापेक्षा पश्चाताप करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल स्वर्गात अधिक आनंद होईल, हे मी तुम्हास सांगतो. प्रभू परमेश्वर वाचलेली वचने आपल्या सर्वांसाठी आशीर्वादित करो. विश्ववाणीच्या आमच्या सर्व श्रोत्यांना प्रभू ख्रिस्तामध्ये सप्रेम सलाम. प्रियांनो, जी वचने आमच्या समोर वाचण्यात आलेली आहे लूक वर्तमान याचा 15वा अध्याय आणि 1 ते 7 वचनं. कदाचित आम्ही अनेक वेळेस ही वचनं वाचली असतील, या वचनाचा अभ्यास आम्ही केलेला असेल किंवा या वचनाबद्दल आम्ही शिक्षण घेतलेलं असेल. आणि खरंच प्रियांनो, आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त एका आत्म्याबद्दल किती व्याकुळ असतो, तो किती काळजी घेत असतो, हे पवित्र शास्त्र आम्हाला इथे सांगत आहे. आम्ही पाहतो की आज जगाची लोकसंख्या जी आहे ती 550 ते 600 करोडच्या वरती जी गेलेली आहे. भारताची लोकसंख्या जवळपास 145 करोडच्या आसपास आहे. आणि या सर्व जनगणनेमध्ये, या सर्व लोकांमध्ये आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त एका व्यक्तीसाठी सुद्धा तो किती काळजी घेतो, यासाठी की कोणाचाही नाश होऊ नये, कोणताही व्यक्ती या जगामधला पाप करून तो सैतानाच्या हातात पडू नये किंवा तो नरकामध्ये तो जाऊ नये. कारण की नरकाच्या यातना या महाभयंकर असतात आणि हे अगदी विदित आहे, हे सत्य आहे. जो व्यक्ती या जगामध्ये उत्तम आणि चांगलं काम करणार आहे, परमेश्वराच्या समवेत जो राहणार आहे,
आपल्या जीवनामध्ये ज्यांनी सत्यता ओळखलेली आहे ते स्वर्गाचे भागीदारी आहेत. जे पाप करत आहे, ज्यांच्या जीवनामध्ये पापाचा लवलेश आहे, जे रोज पापाकडे जे आपली वाटचाल करत आहे, त्यांच्यासाठी नरक हा ठेवलेला आहे. परंतु आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा आहे की कोणाचाही नाश नाही, कोणीही नरकाकडे जाऊ नये. आणि म्हणून हे उदाहरण प्रभू ख्रिस्ताने हा दाखला दिलेला आम्हाला या ठिकाणी सांगितलेला आहे की कोणा एका व्यक्तीकडे 100 मेंढरं होते आणि त्याच्यातला एक मेंढरू जे आहे ते हरवलेलं आहे. ते त्या मेंढरातून ते बाहेर गेलेलं आहे. आणि मग कोण असा मेंढपाळ आहे की तो असा विचार करेल की आमच्या 100 मेंढरातनं एक हरवला तरी चालेल? नाही, बायबल आम्हाला सांगतं की तो व्यक्ती जो आहे, तो मेंढपाळ जो आहे, त्या मेंढराला शोधण्यासाठी सर्व तो प्रकारे तो प्रयत्न करणार आहे. तो 99 मेंढरं एका बाजूला ठेवल, कोंडवाड्यात तो ठेवल, परंतु तो एक मेंढरासाठी दिवस रात्र तो एकत्र करल. कुठं माझं मेंढरू हरवलेलं आहे, कुठल्या दरीत तर नाही पडलं, कुठल्या काटा झुडप्यामध्ये तर नाही पडलं, कुठं ते अडकलेलं तर नाही, आणि त्याचा शोध तो घेत राहील. आणि बायबल आम्हाला असं सांगतं की ज्या वेळेस ते मेंढरू सापडणार आहे त्यावेळेस तो अत्यानंद करत त्या मेंढराला पुन्हा त्या 99 मेंढरामध्ये तो तिथे टाकणार आहे. याचा अर्थ प्रियानो की या जगामधला एक व्यक्ती जरी देवापासून जरी दूर गेला तरी परमेश्वराला त्या ठिकाणी त्याचं दुःख आहे. आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताला त्याबद्दल दुःख आहे. आणि म्हणून ते मेंढरू म्हणजे आम्ही लोक जे आहोत, आम्ही देवापासून जर दूर आहोत तर आम्हाला रोज तो शोधत आहे, रोज तो पाहत आहे. परंतु जर आम्हाला सत्य कळालेलं आहे, आम्ही जर प्रभूचे आहोत, आम्ही जर प्रभूचा स्वीकार केलेला आहे, तर त्या मेंढराप्रमाणे या जगामध्ये आम्ही भटकू नये. प्रियांनो, आम्ही विचार करावा की प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्या तारणासाठी, आम्हाला या जगातून सोडवण्यासाठी तो त्या वधस्तंभावरती गेला. त्यांनी रक्ताच्या द्वारेच मुक्तता आहे, रक्ताच्या द्वारेच आम्हाला मुक्ती आहे, की ज्याच्याद्वारे आम्ही पाहतो की सार्वकालिक जीवनाची आशा त्यामध्ये आम्हाला भेटत आहे. आणि जर आम्ही जर जगामध्ये हरवलेलो आहोत तर निश्चित पुन्हा एकदा प्रभूची वाणी आम्ही ऐकूया, प्रभूकडे आम्ही जाऊया आणि प्रभूला म्हणूया की प्रभू, मी भटकला होतो, या जगाच्या पापामध्ये रम्मान मी झालेला होतो, मला क्षमा कर. आणि निश्चित प्रभू इतका चांगला आहे की तो आम्हाला क्षमा केल्याशिवाय राहणार नाही. प्रार्थना करूया. प्रिय प्रभू, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो दे बापा की खरंच तू किती चांगला आहे, तुझं चांगुलपण किती थोर आहे. एक मनुष्य, एक व्यक्ती दे बापा प्रभू जर या जगामध्ये पापामध्ये आहे तर त्याला शोधण्यासाठी, त्याला त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी सर्व तो प्रकारे तू कार्य करत असतो. प्रभू, आज जर आम्ही जगामध्ये आहोत, आमचे लोक जगामध्ये आहेत, प्रभू आज मी प्रार्थना करतो दे बापा की प्रत्येक पापी तुझ्या चरणात जाऊ यावं, त्यांनी स्वीकार करावा की येशू हा प्रभू आहे, ते सत्य आहे. आणि दे बापा प्रभू त्या प्रत्येकांची प्रार्थना तो ऐक. येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. की आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.